हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे. स्वागत आहे तुमचं स्वराज अश्विनी कुटे व्लॉगमध्ये. तर चला, आज आपण मस्त खानदेशी दालबट्टी बनवणार आहोत. हे बघा किती सुंदर अशी दालबट्टी झालेली आहे आपली. तर चला आता आपण सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे मी, आणि ओवा घेतलेला आहे क्रश करून, थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे 1 चमचा. तर आता मिक्स करून घेऊया आपण सर्व, आणि याला आपण थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेणार आहोत आपण. तर चला, मळून घेतलेलं आहे आपण अर्ध. बघा आता छान थोडं थोडं पाणी टाकून परत मळणार आहोत. हे बघा झालेलं आहे आपला डो रेडी. तर मी ह्या डोचे 4 गोळे केलेले होते. बघा 4 गोळे करून घेतलेले आहे. चपाती लाटून घेतलेली आहे आणि चपातीला मी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून घेतल्याच्या नंतर हे 4ही कडा आपल्याला फोल्ड करायच्या आहेत, म्हणजे आपल्या बट्टीला खूप छान अशा लेयर्स सुटतात. हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत, आणि पूर्ण गोळा असा बंद करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे खूप सुंदर अशा लेयर्स सुटतात त्याला तेलात टाकल्याच्या नंतर. हे बघा अशा प्रकारे सर्व गोळे आपण बनवून घेणार आहोत. हे बघा झालेला आहे आपला रेडी गोळा. आता आपण याला स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. हे बघा मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये मी सर्व गोळे असे ठेवून घेणार आहे, आणि याला आपण झाकण ठेवूया आता याच्यावर, आणि याला स्टीम होऊ देऊ. हे बघा झालेलं आहे आपलं. हे कापून घेतलेले आहेत मी, आणि आता आपण मस्त कडक तेलामध्ये याला तळून घेऊया. हे बघा झालेले आहेत आपल्या बट्ट्या तळून. बघा किती सुंदर असे लेयर्स सुटलेले आहेत आपल्या बट्ट्यांना, आणि खूप चविष्ट, खूप सुंदर पण लागतात खायला. कधी काही नसलं की अशी स्पेशल डिश बनवायची खानदेशी टाईप. हे बघा आता आपलं वरण रेडी करू आपण. ते हळद टाकून घेतलेली आहे मी. आता याला मिक्स करून घेऊया. इकडे फोडणी टाकून घेऊया आपण लगेच. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, लसूण, आलं ठेचून घेतलेलं, याला छान असं भाजून घेऊया आपण. त्यात टोमॅटो टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकून घेऊया. चला आता लाल तिखट टाकून घेणार आहे मी, आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे. याला छान असं तळू देऊ आपण, आणि आता वरण टाकून घेऊया. हे बघा आपल्याला पातळ करायचं असलं तर आणखी पाणी टाकून घ्यायचं, नाही तर तसेच ठेवायचं आपल्या आवडीनुसार. हे बघा मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरनं. हे बघा आता उकळी फुटलेली आहे आपल्या वरणाला. आता आपण घेऊया 3-4 बट्ट्या घेऊन चांगल्या कुस करून टाकूया, आणि त्यावर मस्त गरमागरम असं वरण टाकून घेतलेलं आहे. बघा रेडी आहे आपली डिश खाण्यासाठी. बघू शकता किती सुंदर अशी दिसत आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.